मित्रमैत्रिणींनो, चला आज आपल्याला उसळ करायची हरभऱ्याची. भिजत टाकले होते सकाळीच आपण. हे बघा किती छान शिजलेत मस्त. याची रश्याची सुकी कोरडी पण करायची आपल्याला थोडी. तुम्हाला दाखवते. हे बघा आपण कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेले. आता मीठ टाकायचं आपल्याला 1 चमचाभर शिजायपुरतं फक्त. चला आपण टाकून घेऊया आता. चला आपण शिजत टाकूया आता. हे बघा आपण आता आहे ना चणे शिजत टाकलेत आता. चला मग आपण मसाला काढूया तोपर्यंत. हे बघा आपण आता मसाला घेतलेला आहे हरभऱ्यासाठी. हे बघा अद्रक आहे, लसूण आहे, खोबरं घेतलेलं आहे, त्यात हळद टाकलेली आपल्याला वाटायला, आणि फक्त कोथिंबीर घेतलेली आहे. चला आता आपण हे दळून घेऊया आता. तर आपली कढई तापली आता. आपण तेल टाकून घेऊया. आपण या मसाल्यामध्ये ना लाल तिखट घेतलेलं आहे, हळद आहे, आणि आपला घरचा लाल तिखट आहे, गरम मसाला. आणि आपला तेजपत्ता पण टाकायचा आहे. तेजपत्त्याने चव छान येते, छान लागते एकदम. मसाला छान परतून घ्यायचा आपल्याला. बाकीचा मसाला पण टाकायचा आपल्याला. माझ्या मोठ्या मुलीला ही उसळ खूप आवडते. आपण हरभरे शिजताना मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मसाल्यात थोडंसं फिरवायचं आहे आपल्याला चवीपुरतं. मसाला छान फ्राय करायचा आहे. हे बघा आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे छान, तरी पाहू शकता. हे बघा. चला आपण आता हरभरे टाकून घेऊया. थोडे फोडणीला पण ठेवलेत आपण. हरभरे छान हलवून घ्यायचे आपल्याला आता. हे बघा आपण थोडं पाणी टाकून घेतलेलं होतं. हे बघा घट्टच ठेवलेली भाजी आपण. हे बघा भाजीला आता शेवकळी आहे आपली. 5-10 मिनटं राहून द्यायची आपल्याला. हे बघा चना उसळ आपली रेडी आहे. खूप छान लागते, नक्कीच करून पहा. चला आता आपल्याला ना सुकी पण फ्राय करून घ्यायची आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा इकडे आपली चना उसळ आहे. आता इकडे आपल्याला सुकी करायची लगत. चला चला आपलं तेल तापलेलं आहे. थोडीशी मोहरी टाकायची आपल्याला. कांदा टाकायचा आहे. कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यात आपल्याला टमाटा पण टाकायचा आहे. हे बघा टमाटा छान फ्राय करून घ्यायचा आहे. चला आपण याच्यात ना मीठ टाकून घेऊया. पटकन कांदा फ्राय होतो, मऊ होतो पटकन. छान परतून घ्यायचे पुन्हा एकदा. अशी कोरडी उसळ करून पहा, खूप छान लागते. माझ्या मोठ्या मुलीचं आवडतं देते आज, तिला खूप आवडते उसळ. हे बघा आपल्याला आता आहे ना हळद टाकून घ्यायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे, थोडी झणझणीतच राहून द्यायची आहे. छान लागते खायला मस्त. लाल तिखट आहे आमचा घरगुती गरम मसाला, तोच वापरते मी शक्यतो. हे बघा आपल्याला आता उसळ काढली होती आपण, ती टाकून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया. हे बघा छान अशी टाकून घ्यायची. हे बघा आपली उसळ किती छान दिसते, खूप छान लागते. अशी करून पहा सुकी उसळ. टिफिनला सुद्धा मुलं आवडीने खातात. छान फ्राय करून घ्यायचे.
मग आपल्या दोन्ही पण भाज्या तयार आहे आता, सुकी उसळ आणि रशाची उसळ. चला तुम्हाला दाखवते आता. हे बघा आपली उसळ रेडी आहे. चला तुम्हाला ताट दाखवते पूर्ण. हे बघा आपलं ताट रेडी आहे, चन्ना उसळचं ताट पाहू शकता तुम्ही. हे बघा ही मस्त रशाची भाजी केलेली आहे. गरम गरम भात आहे, कोरडी उसळ पण आहे, गरम गरम पोळी आहे. पहा मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आपली थाळी किती छान दिसते. असा स्वयंपाक तुम्ही पण करून पहा, खूप छान लागतो. मुलं पण आवडीने खातात. चला मग बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.